यात एक दिव्य स्पंदन आहे. हा केवळ जयघोष नाही, तर भक्तांच्या हृदयातून उमटलेली ती हाक आहे, जी थेट स्वामींच्या चरणापर्यंत पोहोचते आणि आत्म्याला दिव्य शक्तीने भारून टाकते. ही केवळ एक कथा नाही, तर या पवित्र स्थळाचे वर्णन आहे, जिथे स्वतः ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी पावले ठेवली, विश्रांती घेतली आणि आपल्या भक्तांना त्यांच्या उपस्थितीची जाणीव करून दिली. जिथे मातीच्या प्रत्येक कणात स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे, जिथे वानराच्या रूपात स्वामींनी दर्शन दिलं आणि जिथे भक्तांनी त्यांच्या लीला प्रत्यक्ष अनुभवल्या. चला तर मग अनुभवूया त्या चमत्कारिक ठिकाणाची अद्भुत कहाणी, स्वामी समर्थांच्या विश्रांती स्थळाची दिव्य लीला. अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पदकमलांनी पावत झालेल्या अशा परमपवित्र ठिकाणी तुम्ही उभे आहात. तुम्ही खरोखर भाग्यवान आहात, कारण तुम्ही ज्या पवित्र ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी पुण्याहून मुंबईला जाताना येथे विश्रांती घेतली होती. म्हणून या जागेला विश्रांती स्थान असेही म्हटले जाते. श्री स्वामींनी हे ठिकाण एका दृष्टांतात दाखवले आणि या ठिकाणी ध्वज फडकवण्याचा आदेश दिला. हे ठिकाण अवघ्या 22 दिवसात बांधले गेले. वास्तुशास्त्रात हा एक चमत्कारच आहे. या इमारतीचे म्हणजेच मठाचे बांधकाम सुरू असताना श्री स्वामी समर्थ वानराच्या रूपात आले आणि आशीर्वाद देऊन मठाचे बांधकाम पाहून गेले. त्यांचे ते विशाल रूप पाहून काम करणारे कामगार आणि सेवक वर्ग सर्व आश्चर्यचकित झालेत. मठाधिपतींनी वानराला नमस्कार करताच ते आज जिथे ही इमारत आहे त्या मठाच्या मागे असलेल्या जागेत गायब झाले. मठ बांधण्यापूर्वी मठाधिपतींच्या विनंतीनुसार 1 मे 1993 ते 7 मे 1993 या काळात जवळच्या तलावाच्या काठावर 108 वर्तस्थांनी गुरुचरित्राचे पारायण केले होते. या 7 दिवसाच्या पारायण कालावधीत पहिले 3 दिवस स्वामी सर्वांसमोर आजारी व्यक्तीच्या रूपात या भव्य मंडपात फिरत होते आणि महाप्रसाद घेत होते. मंडपात एक आजारी व्यक्ती फिरत असल्याची कुजबूज ऐकू येत असल्याने आणि काही तक्रारी ऐकू येत असल्याने सेवकांनी त्या व्यक्तीला बाहेर काढले. दुसऱ्या दिवशी सेवकांनी त्याला महाप्रसाद दिला. दुर्दैवाने ते खरोखर श्री स्वामींना बाहेर काढत आहेत हे कुणाच्याही लक्षात आले नाही. दुपारी वामकुक्षीसाठी मठाधिपती सहज लवंडले असता श्रमामुळे त्यांचा डोळा लागताच स्वामींनी त्यांना दर्शन दिले की मी 3 दिवसांपासून मंडपात होतो, पण आज मला बाहेर महाप्रसाद देण्यात आला आहे. जागे होताच त्यांनी सर्व सेवेकरांना बोलावून विचारले की आज तुम्ही कोणाला बाहेर काढले आहे का? सर्वजण घाबरले आणि म्हणाले नाही. पण त्यापैकी एकाने सांगितले की लोकांच्या तक्रारीमुळे आम्ही एका कुष्ठरोग्याला बाहेर काढले. आम्ही त्याला उपाशी पाठवले नाही. महाप्रसाद देण्यात आला, पण शाळेजवळ बाहेर. सर्वांनी त्यांना मिळेल ते वाहन घेतले आणि त्याला शोधण्यासाठी सर्व दिशांना पाठविले. त्यांचा शोध घेण्यात आला, पण ते कुठेही सापडले नाहीत. पारायण काळात गावातील आणि वाडीतील मुलांवर न्यायालयीन वॉरंट होते. ही सर्व मुले जेवण मांडण्यापासून सर्व काम करत असत. अंदाजे 22 ते 25 लोकांवर खोटे आरोप लावले गेले आणि खोट्या आरोपांमुळे त्यांना तुरुंगात जावे लागले असते. यामुळे मंडपातील सर्व कामाची गैरसोय झाली असती. पण स्वामींच्या कृपेने इतरांना त्यांचे खटले मागे घ्यावे लागले. ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी कर्जतपासून पळसरीपर्यंत सर्वजण श्री स्वामी समर्थ महाराज की जय म्हणत एका सुरात मंडपात पोहोचले आणि सर्वांना त्यांच्या लीलेची खात्री पटली. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी म्हणजे 7 मे 1993 रोजी शेवटची आरती संपत असताना मेघगर्जनेसारखा आवाज आला आणि स्वामींच्या पोटोला लावलेली माळ इतकी लांब झाली की ती आरती समोर उभ्या असलेल्या सर्व मुलांच्या गळ्यात पडली. स्वामींनी ती जागा सोडल्याचे काही हे संकेतच होते. ही लीला ऐकताना आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात, कारण स्वामींनी प्रत्येक कृती ही केवळ भक्तासाठी नव्हे, तर ते संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक ठरते.
त्यांनी सांगितलं, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." आणि हीच ओळ आजही त्यांच्या प्रत्येक भक्ताच्या हृदयात जिवंत आहे. जर तुम्हालाही स्वामी समर्थांच्या या दिव्य कथेतून प्रेरणा मिळाली असेल, तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून त्यांच्या या चमत्कारिक लीलांची कीर्ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. या पवित्र स्थळाला एकदा तरी भेट द्या, कारण येथे उभे राहिलं की मनाला अनोखी शांतता आणि आत्म्याला स्वामींची उपस्थितीची जाणीव होते. या भूमीत प्रत्येक श्वासात स्वामींचं नाव गुंजतं आणि ते अनुभवणं म्हणजे खऱ्या भक्तीचं परम फल आहे. श्री स्वामी समर्थ.